गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील शिवणी येथे घडलेल्या चोरीच्या प्रकरणाचा आमगाव पोलिसांनी अखेर उलगडा केला आहे। कारवाईच्या भीतीने चोरट्याने चोरलेले दागिने चक्क शौचालयात व तलावात फेकल्याची धक्कादायक बाब समोर आली असून या प्रकरणात तब्बल 28 दिवसांनी मुद्देमाल जप्त करण्यात आला। महिलेने आपल्या घरातील सुमारे 5 लाख रुपये किमतीचे दागिने सुरक्षित ठेवले होते। मात्र मार्च 14 रोजी तिच्या गैरहजेरीत हे दागिने चोरीला गेले। या प्रकरणी आमगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती। चौकशीदरम्यान ती महिलेच घरातील भाचीच असल्याचे समोर आले। तिने गुन्ह्याची कबुली देताना पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने काही दागिने गावातील तलावात फेकले तर काही दागिने घरातील शौचालयात टाकल्याची माहिती दिली। पोलिसांनी ग्रामपंचायतीच्या मदतीने शौचालयाजवळ खोदकाम करून दागिने बाहेर काढले। तसेच तलावातूनही काही दागिने जप्त करण्यात आले। या कारवाईत हात, अंगठ्या, पायले व इतर दागिन्यांचा समावेश असून एकूण सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार सचिन बनसोड, विदर्भ प्रतिनिधी, गोंदिया। आमगाव पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम शिवणी येथील संगीता पाथोडे यांनी दागिने चोरीची तक्रार पोलीस स्टेशन आमगावला दिली होती। सदर प्रकरणी अपराध क्रमांक 216/25 कलम 305 BNS अन्वये गुन्हा दाखल झाला होता। त्यांच्या घरचे सोन्या चांदीचे दागिने अलमारीतले चोरीला गेले होते। त्यांनी माहिती दिली की 14 मार्च रोजी त्यांची घरी वाढदिवस असल्याने ते भाची आली होती, भाग्यश्री मेंढे राहणार भोसा ही आली होती आणि तिला ते दागिने दाखवले होते। त्यामुळे तिच्यावर संशय बळावला। त्यानंतर तिला चौकशी कामी ताब्यात घेऊन विचारपूस केली असता सुरुवातीला तिने ओढबावडीची उत्तरं दिली। नंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने काही दागिने चोरल्याचे कबूल केले। त्यानंतर सदर दागिने ठिकठिकाणी ठेवले। त्या प्रकारे ते काही इस्मांकडे ठेवले होते, तिच्या पतीकडे काही होते, असे सगळे दागिने जप्त करण्यात आले। आणि नंतर काही दागिने मिळाले नव्हते तेव्हा लक्षात आलं की तिला विचारले तेव्हा तिने सांगितले की घरच्या तिच्या भोसायातील जे शौचालय आहे शौचालयामध्ये टाकले। त्यामुळे तिथं 2-1.5 दिवस मोहीम राबवली आणि तिथून सुद्धा दागिने जप्त करण्यात आलेले आहे। असं यामध्ये सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 5,01,010 रुपयाचा मुद्देमाल महिला आरोपी जी आहे भाग्यश्री मेंढे, तक्रारदाराची भाची, हिच्याकडून जप्त करण्यात आला आहे। पुढील तपास आमगाव पोलीस करत आहेत। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।